हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, स्पेशली सर्व उमेदवारांसाठी जे वनरक्षक भरतीसाठी किंवा पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करत आहे. कारण मी ट्रेनिंग दरम्यान आणि ग्राउंडवर एक गोष्ट खूप वेळा पाहिली आहे. अनेक जण खूप मेहनत करतात, रोज प्रॅक्टिस करतात, तरी एक्झामच्या वेळेस त्यांना रनिंग टेस्टमध्ये खूप कमी मार्क्स पडतात. कारण प्रॅक्टिस करताना आणि एक्झाम देताना काही कॉमन मिस्टेक्स होतात आणि त्या मिस्टेक्समुळे तुमचा वेळ हा 20 ते 30 सेकंदाने खराब होऊ शकतो आणि रनिंग टेस्टमध्ये 20 ते 30 सेकंद म्हणजे खूप मोठा फरक असतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रनिंग प्रॅक्टिस आणि रनिंग टेस्टमध्ये उमेदवार करतात त्या 10 मोठ्या चुका आणि त्या मिस्टेक्स कशा अवॉइड करायच्या. रनिंग टेस्ट हा वनरक्षक भरतीमध्ये खूप महत्त्वाचा पार्ट आहे. बरेच उमेदवार हे लेखी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवतात, पण रनिंगमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे त्यांचे सिलेक्शन राहून जाते. तर हे दोन्हीही इक्वली महत्त्वाचे आहे. तुम्ही फक्त रनिंग स्ट्रॉंग करून फायदा नाही आणि नुसता अभ्यास करूनही फायदा नाही. दोन्हीमध्ये तुम्हाला बॅलन्स असणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून रनिंगची प्रॅक्टिस करताना योग्य पद्धतीने प्रॅक्टिस करणे खूप गरजेचे आहे. तर आपण मिस्टेक नंबर 1 पाहूया. प्रॅक्टिस करताना फुल स्पीडने धावणे. अनेक उमेदवार हे रोज फुल स्पीडने प्रॅक्टिस करतात. त्यांना वाटतं की जेवढं आपण फास्ट धावू तेवढे लवकर इम्प्रूव्हमेंट होईल, पण हा अप्रोच चुकीचा आहे. रनिंगमध्ये तुम्हाला एक कॉन्स्टंट पेस शोधायला हवा, म्हणजे अशी स्पीड जी फास्ट आहे पण पूर्ण एफर्ट नाही घेत. ज्या स्पीडने तुम्हाला कम्प्लीट डिस्टन्स मेंटेन करता येऊ शकते. जर तुम्ही रोज फुल स्पीडने धावलात तर थकवा वाढतो, तुम्हाला इंजुरी देखील होऊ शकते. म्हणून प्रॅक्टिसमध्ये पेस कंट्रोल हा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण मिस्टेक नंबर 2 पाहूया. वॉर्मअप न करणे. रनिंग सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप हे खूप महत्त्वाचे आहे. अनेक उमेदवार हे ग्राउंडवर येतात आणि डायरेक्ट रनिंग सुरू करतात. त्यामुळे मसल हे अचानक स्ट्रेसमध्ये जातात. तर वॉर्मअपमध्ये काय करावे? तुम्ही लाईट जॉगिंग, स्ट्रेचिंग, लेग स्विंग, अँकल रोटेशन, कमीत कमी तुम्ही 8 ते 10 मिनिटाचा वॉर्मअप करा. जर तुमचा हा वॉर्मअप रुटीन फिक्स झाला तर एक्झामच्या दिवशी तुम्हाला तेच रुटीन फॉलो करता येते. त्यानंतर आपण मिस्टेक नंबर 3 पाहूया. एक्झामच्या दिवशी जास्त वेळ बसून राहणे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगते. रनिंग टेस्टसाठी कधी-कधी 1 ते 2 तास वाट बघावी लागते. अनेक उमेदवार हे त्यावेळेत बसून राहतात. जेव्हा तुमचा नंबर येतो तेव्हा तुमचे मसल्स हे लॉक होतात. मी स्वतः जवळपास 2 तास वेट केला होता. त्यामुळे माझ्या नॉर्मल टाईमपेक्षा 10 ते 15 सेकंदाचा फरक पडला. म्हणून वेट करताना पूर्ण बसून राहू नका. थोडं चालत राहा किंवा तुम्ही हलके स्ट्रेचिंग करू शकता आणि थोडं थोडं पाणी पित राहा. मिस्टेक नंबर 4 पाहूया. ट्रेनिंगमध्ये व्हेरिएशन नसणे. अनेक उमेदवार हे रोज एकच टाईपचे रनिंग करतात, पण मसल डेव्हलप होण्यासाठी व्हेरिएशन्स हे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या ट्रेनिंगमध्ये हे खालील प्रकार असावे. स्लो लॉंग रन 5 ते 10 किलोमीटर एक दिवस तुम्ही करू शकता. फुल स्पीड रन जिथे तुम्ही 200 किंवा 400 मीटरच्या फुल स्पीडने स्प्रिंट करू शकता. तुम्ही डोंगरावर देखील पळू शकता जिथे तुमचा जास्त स्टॅमिना वाढू शकेल. यामुळे तुमचे मसल्स हे डिफरंट वेने ट्रेन होतात आणि स्टॅमिना देखील तुमचा इम्प्रूव्ह होतो. मिस्टेक नंबर 5 पाहूया. डाएट आणि हायड्रेशन इग्नोर करणे. रनिंग परफॉर्मन्समध्ये डाएट हा तुमचा खूप महत्त्वाचा आहे. रनिंग करण्यापूर्वी तुमचे पोट हे मोकळे नसावे. तुम्ही लाईट स्नॅक्स घेऊ शकता, फॉर एक्झाम्पल बनाना. रनिंग नंतर रिकव्हरीसाठी प्रोटीन देखील इम्पॉर्टंट आहे. दूध, डाळ आणि नॅचरल प्लांट बेस्ड प्रोटीन घेऊ शकता. रनिंग नंतर तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल पावडर घेऊ शकता. त्यामुळे तुमचे इलेक्ट्रोलाइट्स मेंटेन राहतात आणि तुमची रिकव्हरी देखील लवकर होते. त्यानंतर मिस्टेक नंबर आपण 6 पाहूया. रेस्ट न घेणे. अनेक उमेदवार हे रोज फुल एनर्जीने रनिंग करतात, पण रेस्ट घेत नाही. आणि रेस्ट म्हणजे वीकनेस नाही, तर तुमचे मसल्स रिकव्हरी होण्यासाठी रेस्ट ही आवश्यक आहे. कमीत कमी तुम्ही आठवड्यातून 1 दिवस रेस्ट घेतली पाहिजे. रेस्ट डेला तुम्ही हलकी वॉकिंग करू शकता. मिस्टेक नंबर 7 पाहूया. ओव्हर ट्रेनिंग. कधी-कधी ग्राउंडवर मी पाहिले आहे की काही मुलं इतकी रनिंग करतात की त्यांना बसल्यानंतर ना त्यांचे पाय पूर्णपणे टाईट झालेले असतात. ही सिच्युएशन लॉंग टर्मसाठी सेफ नाही. ओव्हर ट्रेनिंगमुळे तुम्हाला इंजुरी होऊ शकते. जर तुमचे लेग हे सतत हेवी वाटत असतील किंवा तुमचं पेन हे 2-3 दिवस राहत असेल तर तुमची रनिंग थोडी कमी करा. तर आता आपण मिस्टेक 8 पाहूया. चुकीचे शूज वापरणे. रनिंगसाठी शूज हा खूप महत्त्वाचा आहे. तर याचा अर्थ असा नाही की महागडे शूज घ्यावे लागतात.
पण शूजची कंडिशन ही तुमची चांगली असली पाहिजे. जर तुमचा सोल क्रॅक झाला असेल, ग्रिप कमी झाली असेल किंवा तुमची कुशन संपले असेल तर तुमचा शूज हा रिप्लेस करणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण मिस्टेक नंबर 9 पाहूया. प्रोग्रेस ट्रॅक न करणे. अनेक उमेदवार हे रोज प्रॅक्टिस करतात पण ते त्यांचा टाइम ट्रॅक करत नाही. ट्रॅकिंग हे खूप महत्त्वाचे आहे. पण रोज रनिंगचा टाइम घेण्याची गरज नाही. तुम्ही 15 दिवसांनी किंवा महिन्यानी एक टेस्ट घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला तुमची इम्प्रूव्हमेंट ही एकदम क्लिअर दिसून येईल. आता आपण मिस्टेक नंबर 10 पाहूया. एक्झामची स्ट्रॅटेजीज नसणे. रनिंग टेस्टमध्ये स्ट्रॅटेजिक असणे हे खूप महत्त्वाचे आहे. पहिले 200 ते 300 मीटर फुल स्पीड करू नका. त्यामुळे शेवटी स्टॅमिना हा खूप कमी पडतो. एक चांगली स्ट्रॅटेजी म्हणजे पहिल्या हाफमध्ये तुम्ही एक कंट्रोल पेसने पळू शकता आणि लास्टच्या हाफमध्ये तुम्ही हळूहळू स्पीड वाढवू शकता. त्यामुळे तुम्हाला शेवट हा एकदम स्ट्रॉंग करता येतो. तर आजपासून तुम्ही काही सुरू करू शकता. प्रॉपर वॉर्मअप करा. एक स्ट्रक्चर ट्रेनिंग प्लॅन बनवा तुमचा. तुमच्या डाएट आणि हायड्रेशनवर लक्ष ठेवा. तुम्ही वीकली रेस्ट घ्या आणि प्रोग्रेस ट्रॅक करा. लक्षात ठेवा, रनिंग टेस्टमध्ये फरक हा खूप वेळा टॅलेंटमुळे नाही तर शिस्त आणि एकदम बरोबर ट्रेनिंगमुळे पडतो. जर तुमच्याकडे जिद्द असेल, कन्सिस्टन्सी असेल तर इम्प्रूव्हमेंट ही तुमची नक्की होईल. तुम्ही तुमची तयारी अजिबात थांबवू नका. जर तुम्हाला रनिंग पेस कसा शोधायचा, ट्रेनिंग प्लॅन कसा बनवायचा, तर इंजुरी अवॉइड कशी करायची यावर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.